कथेचं नाव आहे लालसा. भाग दुसरा, अंतिम भाग. लेखिका अश्विनी चव्हाण. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की शांता झाडावरून हळूच खाली उतरली. मोठ्या प्रेमाने तिने बाहुलीला उचललं आणि सासरी जायला निघाली. चोरांनी चोरीचं सामान तिथेच टाकलेलं. तिची नजर त्यावर गेली. काय करावं, घ्यावं का? आपण नाही घेतलं तर दुसरं कोणीतरी घेईलच ना. मग मीच घेते, असा विचार करून तिने ते गाठोडं उचललं आणि घरचा रस्ता धरला. बाहेर पडताना जी भीती वाटत होती ती पार नाहीशी झाली होती. त्या गाठोड्यात काय असेल हा विचार तिला सतावत होता. घरी गेल्याशिवाय ते उघडता येणार नव्हतं. ती घराजवळ आली. दार ठोठावलं. नेमकं रघ्यानंच दार उघडलं. तिला समोर पाहताच त्याला खूप आनंद झाला. सासू बाहेर आली. शांतेला समोर पाहून तिचा पारा चढला. ती काही बोलणार एवढ्यात शांता तिला म्हणाली, सासूबाई, मी काय आणले ते बघा तरी आधी. काहीतरी आणले म्हटल्यावर सासू शांत झाली. तिने शांतेला घरात घेतलं आणि फणकाराने बोलली, काय आणलेस हे बोचकं? कुठं गेलतीस भीक मागाया? रघ्या इतका वेळ गप्प होता. आईला विनाकारण शांतेवर डाफरताना बघितल्यावर त्याने आईला शांत राहायचा इशारा केला आणि शांतेच्या हातातलं गाठोडं घेतलं. तिघेही त्याच्या भोवती बसले. गाठोडं चांगलंच जड लागत होतं. रघ्याने ते सोडलं. क्षणभर त्याच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यात मौल्यवान दागिने, चांदीची भांडी, रोख पैसे, सुटे माणिक मोती आणि हिरेसुद्धा होते. हा सर्व ऐवज पाहून रघ्याने आधी त्या सामानाची चौकशी केली. अहो, त्या चोरांनी माहीत नाही कुठून कुठून हे चोरीचं सामान जमवलेलं. मी झाडावर बसलेली. अचानक माझ्या हातून सासूबाई पडल्या. म्हातारीने डोळे वटारले. म्हणजे माझी बाहुली पडली. त्यांनी वर बघितलं आणि मला भूत समजून पळाले पार गावाबाहेर. ते परत येतील म्हणून मी तिथनं पळालेनी आले घरी. पण एक गोष्ट बाकी, बरोबर वळखली बघ त्या चोरांनी. तुला भूत समजले नाही, तसं बी कंचीबाई एवढ्या रातीला गावाबाहेर एकली फिरल. म्हातारी फिदी फिदी हसायला लागली. म्हणजे हा चोरीचा ऐवज आहे तर? रघ्या खात्रीनं म्हणाला. एवढा ऐवज आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्यामुळे म्हातारीचे डोळे फिरले. ती लाडात येऊन शांताला म्हणाली, ग बाय, आज पहिल्यांदा एवढा मोठा तीर मारलास. तुझी दुष्टच काढाय हवी. चल घरात चल. आणि रघ्या, या गोष्टीची खबर बाहेर कोणाला लागाय नको. शांते, गप राहायचं काय, नाहीतर उगा बोभाटा करशील. रघ्या पण एवढी संपत्ती पाहून हरकला. त्याने शांतीची पाठ थोपटली. शांत मनाने तिघे झोपी गेले. इकडे शांतेच्या दार ठोठावण्याने अक्काच्या सुनेला जाग आली होती. तिनं सहजच बाहेर डोकावल्यावर शांताला मोठ्या गाठोड्यासकट दारात उभी पाहिली होती. तिने दुसऱ्याच दिवशी याची खबर काढायचं ठरवलं. आता शांतेची सासू तिच्याशी नरमाईने वागू लागली. तिला स्वयंपाकात जातीने मदत करू लागली. पण शांताला स्वयंपाक येऊ लागला होता. पण अजूनही ती तिच्या बाहुलीला जीवापाड जपत असे. तिच्यामुळे तर त्यांना ती संपत्ती मिळाली. रघ्या आज शेतावर गेलाच नव्हता. त्याऐवजी नदीकाठची जमीन विकत घ्यायच्या खटपटीस लागला. नदीकाठी थोडी जमीन विकत घ्यावी, तिथे मळा लावावा, झालंच तर हंगामी पीक घ्यावीत, असं बऱ्याच वर्षांपासून त्याच्या मनात होतं. त्याची ही इच्छा आता पूर्ण होणार होती. अक्काच्या सुनेला रात्रभर झोप लागली नाही. शांतेने एवढ्या रात्री कसलं गाठोडं आणलं याची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी रघ्याची म्हातारी घरी नाहीसे पाहून ती गप्पा मारायच्या निमित्ताने शांतेच्या ओटीवर आली. शांता आता काम करत होती. अक्काची सून आल्याचं तिला समजलंच नाही. अक्काची सून घराच्या खिडकीतून ते गाठोडं दिसतंय का ते पाहत होती. शांतेचं लक्ष जाताच ती वरमली. शांता लगबगीने बाहेर आली. शांतेने तिचा पाहुणचार केला. कवा आलीस ग? अक्का कशा आहेत? त्यांना काय धाड भरली आहे? तुझी म्हातारी कुठं आहे? सासूबाई होय, त्या गेल्यात तालुक्याच्या बाजाराला. जरा खरेदी करायची हाय कापडा चोपडाची. काय ग, पहिलं तर 4-4 वर्ष म्हातारी एकच जुनेरं नेसायची. मी आज बरी हुक्की आली तिला कापडं घ्यायची. वय ग, त्यांनी लई तरास काढलाय. आता कुठं सुखाचे घास खाणार त्या. अगं, पर तू गेलतीस कुठं आणि रातीला हातात काय घेऊन आलीस? म्या जागी होते काल, तुझा आवाज ऐकला म्हणून विचारलं. झालं तरी काय राती? ते होय, ती तर वेगळीच गंमत झाली बघ.
बरं तू बस हां, मी सकाळच्याला भुईमुगाच्या शेंगा भाजल्यात, घेऊन जा थोड्या. अगं त्या राहू दे, ती गंमत कसली म्हणत होतीस मगाशी? काय घबाड बिबाड मिळालं की काय दादाला? तसंच समज, शांता भाबडेपणाने पुटपुटली. म्हणजे? अक्काच्या सुनेने तिला विचारलं. अगं सासूबाईंनी मला घराबाहेर काढलं ना, तवा. भोळ्या भाबड्या शांतेने त्या रात्री घडलेली इत्थंभूत कहाणी अक्काच्या सुनेला कथन केली. मनाशी एक खूनगाठ बांधूनच अक्काच्या सुनेने शांतेचा निरोप घेतला. रग्याने बाजूच्या गावातील जमीन बघून ठेवलेली. कधीपासून तो अशा जागेच्या शोधात होता. दात आहेत पण चणे नाहीत अशी अवस्था. त्याने दुसऱ्याच दिवशी आपलं राहतं घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी तो शेतावर गेलाच नाही. म्हातारीलाही रानात जाऊ दिले नाही. इतर राहण्यात धोका आहे हे ओळखून त्याने शांतेला आणि आईला बाहेर कुठेही न जाण्याची सूचना दिली होती. दुपारी तो दागिन्यांचं गाठोडं घेऊन एकटाच शेजारच्या गावी निघाला. वाटेत तालुक्याला त्याने त्यातले थोडे दागिने विकले. चांगले लाखभर रुपये झाले होते. कदाचित जास्तच होते. इतके दागिने पाहून सोनार त्याच्याकडे संशयाने पाहू लागला. रग्या म्हणाला, साहेब हे दागिने काय चोरून आणलेले नाहीत. आमच्या कुलदेवतेचा परसाद हाय यो. माझ्या आईच्या आईची पुण्याई हाय ती. हे इकायचे नाहीत. फक्त मला याची किंमत किती होईल तेवढं सांगा. म्हणजे कधी येळी पडली तर अडीनडीला तुमच्याकडनंच घेऊन येईन. कसं? रग्याच्या साखरपेरणीने सोनार नरमला. त्याने दागिन्यांची एकूण किंमत सांगितली. ती 5 लाखाच्या वर भरली. पैसे आणि दागिने घेऊन त्याने पुढल्या गावचा रस्ता धरला. त्या गावात गेल्यावर त्याने अगोदर ती जमीन पाहिली. सर्व व्यवहार सोयीचा आहे याची खात्री पटल्यावर त्याने जमीन मालकाला कागदपत्र तयार करायला सांगून काही आगाऊ रक्कम दिली. उरलेली किंमत 2 दिवसात देतो असे म्हणून तो मागे फिरला. रग्याची मावशी त्याच गावातल्या टेकाडावर राहत होती. तिला एक मुलगा होता. अजून लग्नाचा होता. मावशीसुद्धा रग्याच्या आईसारखीच रणचंडीचा अवतार होती. त्यामुळे तो लहानपणापासून मावशीकडे जास्त असा गेलाच नव्हता. अचानक भाचा दारात आलेला पाहून मावशीला आनंद झाला. काय र, असा अचानक काहून आलास? घरी समजा ठीक आहे नवं? तिनं काळजीनं विचारलं. मावशे समजा ठीक आहे. आई आठवण काढत होती म्हणून म्हणलं बघून यावं. माद्या कुठं हाय? असं. अरे माद्या गेलाय वावरात. 4 दिवस झाले पाटलाच्या वावरात मजुरीला जातोय. मावशीने चहापाणी देऊन त्याचा पाहुणचार केला. बरं, म्हणजे चांगलं चाललंय म्हणायचं. चांगलंच म्हणायचं. मुखात 2 घास जातायत ते काय कमी आहे? म्हाळसाईची किरपा म्हणायची. मावशी ती नदीकाठची जमीन कशी आहे गं? कशी म्हणजे? म्हणजे तिथं शेती बिती करत्यात काय? करत्यात ना. लई कसदार जमीन आहे बघ ती. पहिली कुणीतरी गावातल्यानंच केलेली. पर आता बाहेरून लोक येऊन करत्यात शेती. पीक लई फरमास येते बघ तीत. इकाय काढली म्हण ती जमीन. पर मॉप पैका लागतोय, मावशी म्हणाली. रग्याला हवी असलेली सर्व माहिती मावशीने स्वतःच्याच तोंडून सांगितली. रग्या आता निर्धास्त झाला. मावशी मी इथं येऊ 4-2 दिवस? त्याने मावशीला विचारलं. अरे मग ये की, मी काय नाही म्हणणार आहे वय तुला? मावशी रग्याला म्हणाली. नाही म्हणजे मी एकला नाही, आईला आणि बायलीला बी आणीन म्हणतो सांगती. आईला तुझी लई याद येते. नि शांता माझी बायको बी लगीन झाल्यापासनं कुठं गेली नाही. देवदर्शनाला बी नेली नव्हती मी तिला. म्हणजे बघ चालेल ना तुला? त्याने विचारलं. अरे मग या की. माझं खोपटं लहान असलं तरी माझी माणसं जड नाहीत मला. या निवांत. रग्याला जणू देवच पावला. उद्यालाच येतो. एवढं बोलून रग्या ताडकन उठला आणि मावशीचा निरोप घेऊन निघाला सुद्धा. मावशी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. रग्याने त्याच रात्री त्याच्या कुटुंबासोबत घर सोडलं. ते कायमचं. आणि तो कायमचा मावशीच्या गावी निघून गेला. इकडे अक्काच्या सुनेने शांतेची कहाणी आपल्या सासूला सांगितली. सासूने तिलाही शांतेसारखं सोंग घेण्याचा सल्ला दिला. अक्काची सून बेरकी होती. तिला ही योजना पसंत पडली. त्याच दिवशी तिने एक मोठी बाहुली बनवली, अगदी तिच्या उंचीची. तिला कोळशाने डोळे काढून भेसूर बनवलं. ओठ रंगवले आणि स्वतः कुंकू लावून डोळ्यात भरपूर काजळ घालून ती तयार झाली. तिचा हा अवतार कुणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून तिने डोक्यापासून पायापर्यंत गोधडी पांघरली होती. तिचा नवरा कंदील घेऊन तिला सोडायला येणार होता. दोघेही शांतेने सांगितलेल्या त्या टेकडीजवळच्या झाडाजवळ जायला निघाले.
तिचा नवरा तिला सोडून नदीवरच्या पुलापलीकडे कंदील घेऊन तिची वाट पाहत बसला. अक्काची सून झाडाच्या मधोमध बचकीत जाऊन बसली आणि दरोडेखोरांची वाट पाहू लागली. बराच वेळ झाला पण कोणी माणूस यायचं नाव घेईना. ती कंटाळली. तितक्यात लांबून माणसांचा आवाज येऊ लागला. ती माणसं जवळ येत होती. अक्काची सून फांदीवर सरसावून बसली. दरोडेखोर जवळ आले. त्यांच्या हातात हत्यारं, मशाली आणि चोरीचं सामान होतं. त्यांनी गाठोडं त्या पाथरीवर ठेवलं. तेवढ्यात अक्काच्या सुनेने बाहुली सरळ त्या गाठोड्याच्या दिशेने फेकली. दरोडेखोरांनी वर पाहिलं. यावेळी त्या टोळीचा सरदार टोळीसोबत होता. अक्काची सून गोरीमोरी झाली. काय करावं तिला सुचेना. यापुढेही शांतेने सांगितल्यासारखंच घडेल असं तिला वाटलेलं, पण तिचा अंदाज फसला. यावेळी दरोडेखोर घाबरले नाहीत. त्यांनी तिला आवाज दिला, ए बाई ये, अशी खाली ये, जरा आम्हाला बाई बघू देत भूत कसं असतंय ते. मागच्या वेळी बघितलं नव्हतं नवं. तिने कसलीही हालचाल केली नाही. चिडीचूप बसून राहिली. पण टोळीचा सरदार हार मानायला तयार नव्हता. त्या किर अंधारात पुन्हा एकदा त्याचा आवाज घुमला, बाई खाली येतेस की झाडाला चूड लावू. ही मात्रा बरोबर लागू पडली. अक्काची सून नाईलाजाने सरसरत खाली उतरली. दरोडेखोरांचा एकंदर आवेश पाहून ती लटलट कापायला लागली. अरे हे भूत तर चळाचळा कापते की काय गये. काल तूच होतीस ना झाडावर. आमचा साथीदार तुझ्यामुळे मेला. आमच्या सामानाचं काय केलंस बोल. बोल नाहीतर जित्ता नाही जाऊ द्यायचा आज तुला. दरोडेखोरांचे शब्द ऐकून तिने त्यांच्यापुढे लोटांगण घातले. ती गयाबया करू लागली, रडू लागली. अवं काल रातच्याला बघितलं ती मी नव्हती, शांता होती. आता ही शांता कोण? रग्याची बायको. ती तू नव्हतीस, मग तिच्यावानी हिथं कशा बाई बसलीस झाडावर? राखण कराया. सर्व दरोडेखोर दात काढून हसू लागले. ते मला काय बी ठाव नाही. आमचा ऐवज गेला तो गेला. तो काय आम्ही आज पण लुटून आणलाय. पण आमचा साथीदार परत येणार आहे का? ते काय नाही. आज हिला शिक्षेबिगर सोडायची नाही. हिला असंच सोडलं तर गावात आपला दरारा राहणार नाही. उद्या शेंबडं पोरगं बी आपल्या वाटेला जायला घाबरायचं नाही. टोळीचा म्होरक्या अगदी गरजला. मग काय करावं म्हणता सरकार? टोळीतल्या एकाने विचारले. हिचं नाक कापा आणि सोडून द्या तिला. जन्माची आठवण राहील बाईला. दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला. त्यांनी अक्काच्या सुनेचं नाक कापलं. तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून ते वाटेला लागले. तिने बाहुली तिथेच टाकली आणि घोंगडी पांघरून कशीबशी घरी परत आली. तिचा नवरा तिची वाट पाहून केव्हाच घरी गेला होता. तिला या अवस्थेत कुणी पाहिलं असतं तर नक्कीच भूत समजून घाबरलं असतं. घरासमोर येताच ती जोराने दार ठोठावू लागली. तिच्या नवऱ्याला आणि सासूला वाटलं की शांतेसारखं हिलाही घबाड मिळालं. ते जड असेल, पेलवत नसेल म्हणून ही जोराने दार बडवते. अक्काने दार उघडलं आणि समोर तोंड झाकलेल्या आणि मोकळ्या हाताने आलेल्या सुनेला पाहून तिला संशय आला. तिने तिला घरात घेऊन घडला प्रकार विचारला. सुनेने सर्व वृत्तांत कथन केला आणि घोंगडी बाजूला केली. तिचा चेहरा पाहून नवऱ्याच्या छातीत तीव्र कळ आली आणि तो बसल्या जागीच गतप्राण झाला. लालसेपायी सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त झाला. अक्का आणि तिच्या सुनेला चांगलाच धडा मिळाला. ज्याच्या नशिबात जे असतं तेच मिळतं. कुणाची नक्कल करून कोणाचं नशीब ओरबडता येत नाही. खरं ना? तर या कथेमधनं तुम्ही हे नक्की शिका की कुणाचंही नशीब आपण मिळवू शकत नाही किंवा ओरबाडू शकत नाही. समाप्त. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. जर ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा. म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.